मित्रांनो, स्टॉप लॉस हंटिंग नेमकं काय आणि स्टॉप लॉस हंटिंगला आपण कशा प्रकारे ट्रेड करू शकतो, आजच्या व्हिडिओमध्ये हे युनिक स्ट्रॅटेजी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आता तुम्हाला निफ्टी बँकचा चार्ट लावलेला आहे 5 मिनिटाआधी. इंट्राडेच्या बेसवर आहे मित्रांनो, म्हणून 5 मिनिटाचा चार्ट आहे. तुम्हाला भरपूरदा असा प्रश्न पडतो की स्टॉप लॉस हंटिंग होते, हे आपण ऐकलेले, पण स्टॉप लॉस हंटिंग कुठे होते? सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जी आहे मित्रांनो, मी तुम्हाला मागे एक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मार्केटमध्ये 2 लोक असतात, एक बायर असतात आणि एक सेलर असतात. आता हे बायर कोण आहे? जे ऑप्शन बाय करताय मित्रांनो, आणि हे सेलर कोण आहे? जे ऑप्शन सेल करताय. असे 2 प्रकार आहे. दोन्ही ऑप्शन मध्ये करताय, पण एक ऑप्शनला बाय करतोय आणि एक ऑप्शनला सेल करतोय. जेव्हाही हे बायर यांचा स्टॉप लॉस हिट होतो ना मित्रांनो, तर तुम्हाला इथे एखादी मोठी कॅन्डल बनताना दिसते, या प्रकारची कॅन्डल बनताना दिसते. पण जेव्हा सेलरांचे स्टॉप लॉस हिट होता ना मित्रांनो, तर तुम्हाला शॉर्ट कव्हरिंग आलेले दिसते की वन वे मार्केट एकदम बुलिश किंवा बेरिश होतं आणि खूप मोठी मूव ते इंट्राडे मध्ये देतं आपल्याला. मग आपल्याला आयडेंटिफाय करता यायला हवं की बायरचे स्टॉप लॉस या ठिकाणी हिट होत आहे का सेलरचे स्टॉप लॉस हिट होत आहे. का आयडेंटिफाय करायचं मित्रांनो आपल्याला? बिकॉज ऑफ बायरचे कधी स्टॉप लॉस हिट होत असतील तर तुम्हाला रॅली मिळेल, पण फार मोठी मिळणार नाही. अशा 1-2 प्रकारच्या कॅन्डल तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो. कारण बायर हे लगेच एक्झिट मारायला सुरुवात करतात. त्यांचं एक लिमिटेशन असतं, कमी पोझिशन असते, तर बायर इथे हे एक्झिट घेतात किंवा आपले स्टॉप लॉस फिगर करून घेतात किंवा लॉस बुक करून घेतात, व्हॉट एव्हर. त्यामुळे ही रॅली तुम्हाला मोठी पाहायला मिळणार नाही. पण जेव्हा सेलर असताना मित्रांनो, सेलरची रॅली आपल्याला खूप मोठी पाहायला मिळते. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की सेलरची रॅली आपल्याला मोठी का पाहायला मिळते? प्रश्न येत असतील तर नक्की तुम्हाला शिकायची इच्छा आहे. आणि कधी प्रश्न येत नसतील मित्रांनो तुमच्या मनात, तर तुम्ही जस्ट व्हिडिओ हिच्यामधनं मला काही स्ट्रॅटेजी मिळते का या उद्देशाने पाहताय, तर तुम्हाला कन्सेप्ट समजणार नाही. प्रश्न यायला हवे, प्रश्न पडायला हवे, आणि तुम्ही असे काही प्रश्न पडतात त्याचे उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा ते विचारू शकता. तर बायर आहे, सेलर आहे. आता बायर जेव्हा बाय करताना तर तुम्हाला माहिती आहे प्रीमियम अप असतो. 1 लॉट, 2 लॉट, 3 लॉट. एक लिमिटेड अमाऊंट असते, एक फिक्स अमाऊंट असते, बरोबर आहे. सपोज एक एक्झाम्पल घेऊ आता, तर लॉट साईज पण कमी झालेली आहे. आपण बँक निफ्टीचं उदाहरण घेतो तर बँक निफ्टीच्या एका प्रीमियमसाठी मला 8,000 रुपये लागतात, बरोबर आहे. व्हॉट एव्हर तुम्ही कधी घेताय, गुरुवारी घेताय, शुक्रवारी घेताय, सोमवारी घेताय, जसे एक्सपायरी जवळ येईल तर तसे ते पैसे कमी लागतात. तर माझा लॉस इथे किती होणार आहे? कधी पूर्ण माझ्या अगेन्स्ट गेलं, मला वाटतं इथून मार्केट वरच्या साईडला जाऊ शकतं, पण मार्केट वरती गेलं आणि वरतून खाली येऊन गेलं. जाऊन माझा लॉस किती होणार आहे मित्रांनो? तर हे 8,000चा लॉस होईल माझा. फिक्स आहे माझा लॉस, फिक्स आहे. पण कधी माझ्या साईडला मार्केट चाललं गेलं तर माझा प्रॉफिट हे मल्टिपल 4x 5x पण होऊ शकतो, कधी माझ्या साईडला गेलं तर मी माझा लॉस लिमिटेड आहे किती? 8,000चा, पण माझा फायदा इथे अनलिमिटेड आहे. ही कन्सेप्ट बाहेरची असते मित्रांनो. पण याच ठिकाणी कधी सेलरचा विचार केला तुम्ही, तर सेलरला एक प्रीमियम कधी त्याने नेकेड घेतलं, म्हणजे कधी त्याने त्याला हेज नाही केलं, तर नेकेड घेतलं तर मिनिमम 60,000. तर तो कोणतं प्रीमियम घेतो त्याच्यावर डिपेंडेड आहे. इन द मनी, आउट ऑफ द मनी, ॲट द मनी, तर त्याच्यावर डिपेंडेड आहे. आपण एक रक्कम घेतलेली आहे की 60,000 रुपये त्याने पे केलेले, पण त्याला यामध्ये फायदा होणार आहे, तर त्याला हाच फायदा होणार आहे की ज्याने तेवढं प्रीमियम दिलेलं असतं ना, तेवढाच त्याला फायदा होणार आहे. पण त्याचा लॉस इथे अनलिमिटेड आहे. फायदा त्याचा फिक्स आहे की त्याला 60,000, मॅक्सिमम 60,000 फायदा होईल. कसं? केस पायरीच्या दिवशी त्याने कधी कॉल सेल केलेला आहे आणि मार्केट खालच्या साईडला आलेलं आहे, तर त्याला इथे पूर्णपणे हे प्रीमियम मिळून जाईल. मला समजते थोडंसं कन्फ्युजन होत असेल ऑप्शन आणि बाईंगमध्ये. ही कन्सेप्ट आपण इन डिटेल पुढे पाहणार आहे. फक्त मी तुम्हाला स्टॉप लॉसच्या रिगार्डिंग समजवतोय, आणि कधी तुम्हाला ऑप्शन बाईंग अँड सेलिंग, हे प्रीमियम वगैरे, लॉट साईज वगैरे याच्याबद्दल इन डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंट नक्की करायची मित्र. तर आपण एक एक्झाम्पल घेतलं की 60,000 रुपये मॅक्सिमम त्याचा प्रॉफिट आहे आणि रिस्क त्याची अनलिमिटेड आहे. तर जेव्हा मित्रांनो अशी कंडिशन आहे, इथे जे बायर आहे त्यांचं लॉस लिमिटेड आहे, प्रॉफिट अनलिमिटेड आहे. सेलर आहे त्यांचं प्रॉफिट लिमिटेड आहे, लॉस अनलिमिटेड आहे. मग हे सर्व परिस्थिती असते ना जेव्हा बायर यांच्या विरुद्ध दिशेला मार्केट जातं ना, म्हणून आपल्याला एक लहान लहान कॅन्डल पाहायला इथे मिळत असतात. पण
जेव्हाही सेलरच्या अगेन्स्ट मार्केट जाते मित्रांनो, तर इथे आपल्याला खूप मोठी रॅली पाहायला मिळते. का पाहायला मिळते? कारण त्यांचा लॉस अनलिमिटेड आहे, म्हणून ते पोझिशन ज्या स्पीडने कव्हर अप करायला म्हणतो, तर आपल्याला इथे शॉर्ट कव्हरिंग म्हणाल, लॉंग अनवाइंडिंग म्हणा, ही पाहायला मिळत असते. तर आता आपण चार्टवर जाऊन चार्टवर पाहू की आपण याला कशा प्रकारे आयडेंटिफाय करू शकतो. तर मित्रांनो, आपल्याला सर्वात पहिले इथे बायरचे स्टॉप लॉस हिट होत आहे का सेलरचे स्टॉप लॉस हिट होत आहे हे माहिती करून घ्यायचं असतं. त्यानंतर कधी बायरचे स्टॉप लॉस हिट होत आहे तर वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला मार्केट सस्टेन करणार नाही, ते रिटर्न येईल. आणि स्टॉप लॉसच्या दिशेने मार्केट का जातं, तर याचं एक सर्वात मेन रिझन आहे मित्रांनो, की चार्टचं फूड काय आहे तर स्टॉप लॉस आहे. चार्ट ज्या दिशेला जास्ती स्टॉप लॉस असेल ना, त्याच दिशेला चार्ट जातो. आणि जेव्हा तिथले स्टॉप लॉस पूर्णपणे संपतात तेव्हा साईडवेज होऊन जात असतो मित्रांनो. त्यामुळे चार्टचं फूड काय स्टॉप लॉस आहे. मग आता स्टॉप लॉस त्याला कोणते मिळत आहे, सेलरचे मिळत आहे का बायरचे मिळत आहे, यासाठी आपल्याला त्याला आयडेंटिफाय करता यायला हवं. जसं की ह्या लेवलला स्टॉप लॉस असणार आहे मित्रांनो, बरोबर आहे, आणि खाली ह्या लेवलला स्टॉप लॉस असणार आहे. मग ही एक रेंज आपल्याला पाहायला मिळते. आता कोणत्या साईडला ब्रेक केलं तर वरच्या साईडला ब्रेक केलं, पण मी ज्याप्रमाणे बोललो एकच मोठी कॅन्डल बनली, नंतर लहान लहान कॅन्डल बनल्या, साईडवेज झाला आणि मार्केट इथून फॉल केला. कारण इथे कोणाचे स्टॉप लॉस हिट झाले, बायरचे स्टॉप लॉस हिट झाले. आता तुम्ही म्हणणार इथे सेलरचे स्टॉप लॉस का हिट झाले नाही, तर तुम्ही कधी ती लेवल ॲक्च्युली पाहिली मित्रांनो, जसं की मी तुम्हाला मार्क करून पण दाखवतो. कधी आपण ती लेवल ॲक्च्युली मार्क केली तर ती येते 49,675. आता जेव्हाही तुम्ही ऑप्शन चेन पाहता तर ऑप्शन चेनमध्ये तुम्हाला सर्वात जास्ती मोठ्या पोझिशन कुठे दिसतात, राऊंड नंबरवर किंवा 500च्या नंबरवर. मग इथे 500ची लेवल ऑलरेडी क्रॉस झाली, मग पुढची बिगेस्ट लेवलला कुठे सेलर असणार आहे, 50,000च्या लेवलला. आता इथे दोन गोष्टी काम केल्या की इथे लाईफ टाईम हाय पण होता, 50,000 मोठा नंबर होता मित्रांनो, आणि मार्केटने त्याला पहिल्यांदा टच करणार होता. तर इथे पोझिशन भरपूर जास्ती होत्या, त्यामुळे त्याला ब्रेक करणं एवढं इझी नव्हतं. आणि बरोबर त्याच्या काही 20-30 पॉईंट बिफोर पासूनच इथे सेल ऑफ आपण पाहिलेला होता. मग इथे स्टॉप लॉस कोणाचे हिट झाले होते, जे बायर होते ना मित्रांनो त्यांचे हिट झाले होते. कारण सेलरचा 50,000वर बसलेले होते. 50,000च्या वर मार्केट 50,000, 100, 150च्या आसपास निघालं असतं तर तुम्हाला पुढचे 500-600 पॉईंट इझिली पाहायला मिळाले असते. ते कसं, त्याचं पण एक इथे उदाहरण आहे की ते आपण इथे पाहू शकतो. आता कधी तुम्ही इथे पाहिलं तर स्टॉप लॉस कुठे असणार आहे, या ठिकाणी असणार आहे, बरोबर आहे. आता जेव्हाही स्टॉप लॉस या ठिकाणी आपण पाहतो मित्रांनो, आणि मी तुम्हाला सांगितलं मेजर रायटिंग कुठे होत असते, एक तर 500चा नंबर असेल, नाही तर 500च्या पटीमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला रायटिंग पाहायला मिळते. मग आता इथे ही कधी लेवल आपण मार्क केले मित्रांनो पहिली, तर आपल्याला ही कोणती लेवल पाहायला मिळते, तुम्ही पाहू शकता 48,506, म्हणजे राऊंड नंबर आहे. मग याच्या पुढे सर्वात मोठी रायटिंग आपल्याला कुठे पाहायला मिळणार आहे मित्रांनो, की जी आहे 49,000च्या आसपास. आपण तिला इथे क्लिक केलेलं आहे मित्रांनो. आता जसं मी तुम्हाला बोललो सेलरचे जेव्हा स्टॉप लॉस हिट होतील ना, तर तुम्हाला एक रॅली पाहायला मिळेल. राऊंड फिगर रक्कम तेव्हा निघाली 500ची लेवल, तर थेट शॉर्ट कव्हरिंग इथे ट्रिगर झाली आणि ती डायरेक्ट 49,000पर्यंत आपल्याला इथे जाताना दिसली. का दिसली, कारण इथे सेलरचे स्टॉप लॉस हिट होता मित्रांनो. म्हणून 500 पॉईंटची मुवमेंट इझिली पाहायला मिळाली आपल्याला बँक निफ्टीमध्ये. आपण कधी परत त्याच दिवसाचं कधी उदाहरण पाहिलं मित्रांनो, तर मार्केट अजून वर निघालं. जसं मी तुम्हाला 50,000चं बोललो होतं की ते कधी गेलं असतं तर आपल्याला अजून वरती 200-300-400 पॉईंट पाहायला मिळाले असते. तर तसंच जसं ही राऊंड नंबर इथे निघाला, म्हणजे इथे जे सेलर होते त्यांचे स्टॉप लॉस हिट झाले, तर आपल्याला इथे मोठी मोमेंटम पाहायला मिळाली. म्हणून जेव्हाही राऊंड नंबर क्रॉस होतो ना मित्रांनो, तिथून आपल्याला 200-300 पॉईंटची मुवमेंट पाहायला मिळत असते. का, कारण तिच्यावर सर्वात जास्त सेलर असतं. असं नाही की त्याच नंबरवर असणार आहे, मध्येही कोणत्याही लेवलला असू शकता, पण जनरली तुम्ही ऑप्शन चेन कधी पाहिले तर तुम्हाला राऊंड नंबरवर सर्वात जास्त इथे पोझिशन बनलेल्या दिसणार आहे. आता हे तर झाले दोन्ही सेलरचे उदाहरण की सेलरचे स्टॉप लॉस हिट झाले. आता जेव्हा बायरचे स्टॉप लॉस हिट होतात तर त्याला आपण कसं काय आयडेंटिफाय करू शकतो, तर मित्रांनो जेव्हा बायरचे स्टॉप लॉस हिट होता ना, तर मोमेंटम एकदम फास्ट येत नाही. जसं की तुम्ही इथे पाहू शकतात की मोमेंटम एकदम फास्ट आलेली. मार्केट खाली जास्ती आलंय का, असं खाली आलं का, वरती गेलं परत खाली आलं, असं गेलं का, मार्केट एकदम लहान लहान करत वरच्या साईडला निघून गेलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात वरच्या साईडला इझिली निघून गेलंय. पण आता इथेच आपल्याला एक उदाहरण दिसतंय. आता इथे बाय त्यांनीही पुट इथे विकत घेतलेलं असेल जे बायर आहेत, तर त्यांचे स्टॉप लॉस हिट झाले.
ह्या रेंजच्या वरती गेली आपण हिला परत मार्क करून घेऊ. ही एक लेवल आहे मित्रांनो, जेणेकरून आपल्याला क्लिअर दिसेल म्हणून बाकीचं आपण डिलीट केलं. की जसं तिला ब्रेक केलं तर तुम्ही पाहू शकता मोठी कॅन्डल बनली पण तिला सस्टेन केलं का नाही, डीप घेतला. मग आपल्याला इथे काय समजतं, इथे बायरचे स्टॉप लॉस हिट झाले, सेलरचे स्टॉप लॉस हिट झाले नाही, म्हणून इथे आपल्याला मोठी रॅली पाहायला मिळत नाही. मार्केट परत वर गेलं, परत त्याला ब्रेक केलं, परत वर गेलं आणि झिगझॅग करत पहा तुम्ही कसं मार्केट चाललंय. तर या पद्धतीने जेव्हा बायरचे स्टॉप लॉस हिट होत असताना मित्रांनो त्याप्रमाणे चालतं, आणि जेव्हा सेलरचे स्टॉप लॉस हिट होता तेव्हा आपल्याला अशा प्रकारचे रॅली पाहायला मिळते. अजून उदाहरण आहे सेलरचे स्टॉप लॉसचं. इथे कधी तुम्ही पाहिले तर इथेही तुम्हाला ते सिमिलर कन्सेप्ट दिसेल की सेलरचे स्टॉप लॉस इथे हिट होताना आपल्याला दिसतात. आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे की सेलरचे स्टॉप लॉस केव्हा हिट होतात आणि सेलर केव्हा घाबरतात. जेव्हा सेलर घाबरेल ना मित्रांनो तेव्हा बायर पैसा बनवतो, आणि जेव्हा बायर घाबरेल तेव्हा सेलर पैसा बनवतो. मग आता कोण कोणाला पहिले घाबरवतोय आणि कोण कोणाकडनं पैसा कसा कलेक्ट करतोय हे कधी जाणून घ्यायचं असेल मित्रांनो तर कमेंट नक्की करायची तुम्हाला. ही युनिक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगणार आहे की केव्हा कोण घाबरतं. तर त्यासाठी तुम्हाला कमेंट करायची आहे सेलर आणि बायर अशी कमेंट करा. आपण यावर लवकरच नवीन एक व्हिडिओ आणू इन डिटेल. व्हिडिओ कधी आवडत असेल, नवनवीन काही शिकायला मिळत असेल तर लाईक शेअर कमेंट तर करायचीच आहे. आणि व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर कमेंट करा, परत एकदा पहा मित्रांनो. कोणती कन्सेप्ट आपण पहिल्यांदा शिकतो ना तेव्हा आपल्याला कन्फ्युजन येण्याची शक्यता असते, त्यामुळे तुम्ही त्याला परत पहा की तुमचं कन्फ्युजन यामधनं दूर होईल. आणि अशाच प्रकारच्या युनिक नॉलेजसाठी मराठीमध्ये चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.